माहेर कुठलं? वाखरी. आणि सासर? बोसे. बर, किती वर्ष झाली लग्नाला? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष झालेली आहेत. हो. वा, कसे आहेत भाऊजी? छान आहेत. काय करतात? शेतीच करतात. अच्छा, शेती आहे. वा, हो. व्हेरी गुड. शेती आहे बाबा. काय सांगशील तू अजून माहेर बद्दल? काय सांगशील? कोण असतं माहेर? माहेर आई वडील भाऊ बहीण अच्छा, चुलता चुलती आजी सगळेच. सगळेच आहे. हो, एकत्र कुटुंब होतं तुमचं सगळं? म्हणजे एकत्रच असल्यासारखं आहे. अच्छा, हो. डोळे का पाणवलेत पण? माहेर म्हटल्यानंतर पाणवतात. कोणाची आठवण येते आता? सर्वांचीच. भाऊ बहीण आई वडील सर्वांचीच. सगळ्यांचे. हो. काय सांगशील आईबद्दल? काय सांगशील? आईबद्दल म्हटलं की काही शब्द नसतात सांगायला. आई आई म्हणजे काय असते. आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते. आई म्हणजे जन्माची शिदोरी असते. आई जीवनाला सरतही नाही आणि उरतही नाही. आई म्हटलं की काही सांगताच येत नाही. सगळंच. किती वेळा दिवसातून बोलणं होतं आई बरोबर? दिवसातून नाही, पण 2-4 दिवसातून होतं. 2-4 दिवसातून? हो. एखादा असा कुठला प्रसंग आठवते तुला आई बरोबरचा लहानपणीचा? आईपासून लांब गेल्यानंतरच आईची किंमत करते. जवळ असल्यानंतर ती काय अशी आपली नॉर्मल. अगोदर ती अशी भांडायचं वगैरे, पण नंतर कळतं की आपली आई काय असते लग्न झाल्यानंतरच. काय सांगशील आईला या माध्यमातून? त्यांनी शिकवल्याचा फायदा झाला. मी आज त्यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकले. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि विशेषतः म्हणजे आईबद्दल जे तू आज भरभरून बोलली आहेस त्याबद्दल खरंच छान वाटलं ते ऐकून. थँक्यू. कविता तू केली स्वतः? हो. तू स्वतः केली? म्हणजे आपल्या रोजचे ती शब्द असतात ना, त्याच्यामुळे ती जोडली की सुचत गेली. हो. आईवरची कविता. वा ताई, खूप छान वाटलं. आणि आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ताई, तुझं नाव सांग. धनश्री स्वप्नील मुळे. माहेर कुठलं? आरणचा. आणि सासर? भोसे. बर, किती वर्ष झालेत लग्नाला? 8 वर्ष झाले.